रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना। चार्जेस करतो सारिका वहिनी हो का किती येतो सिंबॉलिक आहे हे दाबायचं आणि इथं ग्रीन दिसलं ना बोलायचं ते रेकॉर्ड होतं मग. औरंगाबादला आले तेव्हा आनंदचं लग्न नव्हतं झालेलं. बरोबर. म्हणजे तर ते एकदम म्हणजे मला भावासारखंच वाटलं, कारण माझ्या भावाचं पण नाव अनिल आहे. म्हणजे आनंद जास्त काही दादा भाऊजी किंवा असं काही म्हणायचं नाही, आनंदच म्हणजे हक्काने. आणि जेवण ते हक्काने सांगायचे, आज हे करा ते करा. म्हणजे तेव्हापासून तेव्हापासून पौष्टिक अन्न खातोय तो. नाही म्हणजे मला असं वाटायचं घरातीलच एक व्यक्ती आहे आणि नंतर त्यांचा स्वभाव कळत गेला. म्हणजे असं नंतर कळलं याला खाल्लेलं आहे. स्वभाव कळत गेला हे वाक्य ऑटोमॅटिक आलेलं आनंद काका म्हटलं की कसं मला बाकी म्हणजे पप्पांचे फ्रेंड जसं म्हटलं जास्त, तर मी आनंद काकांसोबत जास्तच इंटरॅक्ट केला औरंगाबादमध्ये असल्यामुळे. काही पण मी जसं एकदा मम्मीसाठी बर्थडे प्लॅन केला होता लहानपणी, की काकांना फोन केला या तुम्ही पण, अजून कोकडे काका त्यांना फोन केला या. तर असं मला म्हणजे लगेच बोलायचं म्हटलं तर आनंद काकांसोबत लगेच फ्रीली असं बोलता यायचं. तर त्यांच्यासोबत तसं जास्त फ्रेंडली मला फिलिंग देतं नेहमी. हॅपी बर्थडे काका. मला पण लक्षात नव्हतं की आपण सरप्राईज बर्थडे केला. आमच्या सोनाली वहिनी नाही रडून रडून बोला. मी पण आता रडून घेतलं छोटं, टेन्शन ना घेऊ. आनंद आमच्या लग्न झाल्यापासून आमच्यासाठी एक लहान मुलांसारखे होते आणि कधीच आम्हाला आमच्या घरापेक्षा वेगळा माणूस वाटला नाही. आणि कधी म्हणजे आम्हाला काही लागलं, आम्हाला इव्हन आमच्याकडे गाडी नव्हती तर ते गाडी सुद्धा आम्हाला आणून दिली. म्हणजे हे सगळे लोक फिरायला जायचे ना, तर मग आमच्या बरोबर जोडी जायला गाडी दिसायची, ती गाडी आम्हाला आणून दिली. आणि सेकंड शिप असली ना की आनंद जेवायला हक्काने यायचे. आणि त्यांनी माझ्या सायलीसाठी काल जे सायलीने केलं ते काहीच नाही, त्यांनी खूप छान सायलीला सांभाळले लहान असताना. इतक्या सगळ्या म्हणजे मैत्रिणीसारख्या गोष्टी त्यांनी आम्हाला खूप सांभाळून केलं. आणि आनंद म्हणजे आमच्या मनात इतकं मोठं घर आहे त्यांचं की ते आम्ही कोणाला सांगू शकत नाही. खूप मोठं म्हणजे असं आधार असता आलाय आमच्यासाठी. एवढंच सांगते. हॅपी बर्थडे आनंद. आणि वयाचे 100 वाढदिवस पण आपल्याला करायचं. आता मला एक वाटतं ते आमची एक जुनी छोटी मुलगी होती, तो त्या काळचं इंटरनेट खूप स्लो होता बरं का. तर ते आम्ही प्रयत्न करायचो ईमेल जाईल का. आनंद जो आहे ना त्याचं जेव्हा त्याला भूगोल ग्रह याची आवड होती ना, हा मला घेऊन जायचा. ते इंटरनेटमध्ये किती 10 रुपये पर आवर. आणि मी याच्याबरोबर मला इंटरनेट पहिल्यांदा आनंद मला कळाला. ठीक आहे, गेलो याच्याबरोबर. त्यांनी लावलं चंद्र कसा दिसतो तसं ते चित्र आहे ना, ते काय तुझी वगैरे असेल. पण याची टेक्नॉलॉजी फीड जी आहे ना, तुझं माइंड पुढे चालतं. तर मी बसलो बाजूला, अरे मी म्हटलं एवढं किती वेळ आहे. नाही बघा आता शरीर असं खूप त्याच्याकडनं झालं. तर आता मी विनंती करतो
निधी कदाचित तुला ईमेल आता पोहोचला असेल, आता फास्ट लगेच मिळतो. चालेल की बोल. एक चल बेटा. हॅपी बर्थडे तुझं पेंटिंग नाही नाही, पप्पा कधी मिळाले तुला? कधी वाटलं हे पप्पा तिथून सुरुवात करावं लागेल. मला पप्पा तर आता लॉकडाऊन मध्येच कळाले. तेव्हाच ते घरी होते, त्यामुळे तेव्हा जास्त कळाले मला. बाबा कधीच काही व्यक्त होत नाहीत हे तेव्हा जास्त कळालं. आणि अजून माझं प्रेम मी असं व्यक्त करायचे ऐवजी कृतीतनं व्यक्त करायचे. That's good. नाही ओके. मला ओके. अरे माईक ऑन कर. काल मला माहिती जरा जास्ती महत्व कळायला कसं उभं करायचं. नाही, खरं खरं. बाईक वर धर. हा, इथे हो, झालंय. कळलं. बाबांबद्दल मला पण बाबा ऍक्च्युली लॉकडाऊन मध्येच कळाले की बाबा म्हणजे ऍक्च्युली बाबा कसे आहेत. तेव्हा त्यांनी किस्से सांगितले. मेन म्हणजे बाबांनी मला रम्मीमध्ये खूप रडवलं. ते जास्ती माझ्या आठवणी आहेत. तेव्हा बरं. त्यांनी रम्मी शिकवली मला. मला पहिल्यांदा पत्ते खेळायला शिकवलं. त्याच्यामुळे मला ऍक्च्युली माझ्या मैत्रिणींमध्ये थोडंसं म्हणता येतं की नाही मला पण येतात पत्ते खेळता आता. आणि नंतर म्हणजे त्यांच्याकडनं एक गोष्ट तर मला आत्ता बाहेर गेल्यावर म्हणजे भोपाळला गेल्यावर खूप जास्ती जाणवली. म्हणजे की ते काय म्हणतात मित्र कसे असतात, हॉस्टेलमध्ये कसं राहायचं असतं हे त्यांनी शिकवलं. ऍक्च्युली जेव्हा पण मला त्यांची गरज होती तेव्हा त्यांनी फोन उचलला आणि माझ्यासोबत बोलले. ते जास्ती महत्वाचं होतं माझ्यासाठी. खूप जास्ती सपोर्ट होता तो, कारण की मी खूप एकटी पडले होते तिथे. तेव्हा बाबांनी मला खूप जास्ती साथ दिला. थँक्यू. आनंद, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आनंद सोबत रिलेशन म्हणजे जसे लग्न जमलं, मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला, नंतर यांच्यासोबत आनंद यायचे किंवा सोबत जायचे. हे जेव्हा आणि असं फाट्याला असायचे पोहोचले म्हणून मला फोन यायचं, हे बसायचे तिथंच. तेव्हा पण बसायचे. हा, शेवभाजी खायची म्हणून मी मला त्यांना आल्याला म्हटलं शेवभाजी तुम्हाला खायची का? लसूण फ्राय. हा. बर. आणि आनंदच्या खरंच ना, आनंद म्हणजे खूप इमोशनल येतं. असं कधी काही गरज वाटली की आनंदला हे म्हणजे माझं असं होतं की मी फॅशन डिझायनिंग शिकले लग्नानंतर. नंतर मग काजून छोटी होती, मग हे दोघं सोबतच असायचे बऱ्यापैकी. शिफ्ट पण त्यांची सोबत असायची. माझ्या मशीनला प्रॉब्लेम आला शिलाई मशीनच्या, तुम्ही आनंदला फोन करायचे, प्लीज आनंद या मला काहीतरी उद्या अर्जंट द्यायचंय. आणि हे आनंद त्यांच्या रूमवर न जाता इकडे यायचे घरी आमच्या. आणि मग ते किती वेळ ते मला रिपेअर करून द्यायचा प्रयत्न करायचे. आणि मग कसं बसं ते रिपेअर व्हायचं, माझं मी करायचं. म्हणजे आनंदनी कधीच असं नाहीये केलं. म्हणजे ते एवढं कंपनीतून दमून आलं किंवा काय तरी पण यायचे. म्हणजे आम्ही कोणी असू द्या, सोनाली वहिनी, मी, पानवेताई, कोणालाच असं त्यांनी नाराज नाही केलं की तुमचं काम मी करत नाही किंवा ठीक आहे मला आता वेळ नाही. तर त्यांनी आम्हाला हमेशा वेळ दिलेला आहे. म्हणून आनंदचे खूप खूप धन्यवाद आहेत आनंद. आणि जे काही सुखाचे दुःखाचे प्रसंग होते त्यात हमेशा आनंद सोबत होते. भले थोडासा काही काळ गेला असेल, टचमध्ये आहेत नाही आहेत, पण आनंद हमेशा आमच्या हृदयामध्ये आहेत. धन्यवाद. नावावर बसलेले असतात तिथं आनंद मला बोट धरून शिकवतो. ते बारीक आणि बारीक गोष्टी मी त्यांच्याकडून आता मी जे काय उभा आहे ना तेच माझे गुरु आहेत. आणि मी म्हणूनच त्यांना अण्णा म्हणतो. काय फर्स्ट ऑफ ऑल हॅपी बर्थडे मामा. तुम्ही नेहमी आम्हा सगळ्यांना सपोर्ट करत आले. आणि ॲज पप्पा पण म्हटले होते की जेव्हा पप्पाची म्हणजे पप्पाला काही म्हणजे ऑफिसमध्ये थोडी हेल्प लागायची तर तुम्ही नेहमी पप्पाला गाईड करायचे की कसं आहे ते मला. म्हणून आता पप्पा पण आता मोठ्या पोस्टवर आहे तुमच्यामुळेच.
डोंट वरी तुला नाही मस्त मोड आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याकडे नेक्स्ट आहे फास्ट मध्ये मला त्याचं नाव माहित नाही रे. नाही नाव माहित नाही. तो म्हणतोय की काका मी इकडून गेलो तिकडून गेलो तुम्हाला ओळखा ना. तर मला नंतर नाव कळालं त्या माणसाचं. माणूस झालाय तो आता. चला वेलकम टू अभिसार तावरे टू एक्सप्रेस हिज व्ह्यू. आनंद काकांचं कसं सांगायचं तर आता पप्पांनंतर ज्यांनी पण मला मदत केली की विराट नव्हतं तुला म्हणून मी पल्लेला थँक्यू म्हटलं. एकटल नाही बोलू. तुला जेवढं बोलत हा म्हणजे मेन म्हणजे काय पप्पांनी जिथं मला हे समजलं का नाही तिथं आनंद काकांनी मला लगेच केलं की पुश केलं की तू करू शकतो किंवा बेसिक कुठं काय अथॉरिटी द्यायची म्हणली की आनंद काका नाही करेल तो माय सोड त्याला किंवा हे कर ते कर. हे बारीक जो असतो ना पुश हा दिसायला छोटा दिसतो पण हा मोठा असतो खूप मागं. माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये की कोणीतरी ट्रस्ट करतंय कोणीतरी हे करतंय. आणि बाकीचं काय म्हणायचं गेलं तर काही लहानपणीचे फोटोज जे कुणाकडे नाही लहानपणी मी कसं दिसायचो पण आम्हाला कळत नसतं रे. बाकी आता अजून बोललं तर अभिसरने माईक बंद करून मला दिला. मी माईक ऑन करतोय. नाही हा स्वतः रडत नाहीये, रडवतोय. नाही इतका निर्दय मनुष्य हा भेटलाय माझ्या जीवनामध्ये की हा सगळ्यांना रडवतोय, स्वतः रडत नाहीये, स्वतः हसतोय. आता मी विनंती करतो सार्थक सगळ्यांचं राहिलो आनंद काका म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं. म्हणजे बेस्ट क्वालिटी मला वाटते की कोणत्या पण फील्डमध्ये जातात तिथे ते एक्सलन्स दाखवतात. आणि पर्सनली बोललं तर ते सगळ्यांना मोटिवेट करतात, सपोर्ट करतात. कुठली पण फील्ड असू द्या किंवा कुठली पण म्हणजे स्किल असू द्या. आणि ते दुसऱ्यांचे फोटो काढतात पण त्यांचे फोटो जास्त मिळत नाही आपल्याला. त्यामुळे दुसऱ्यांबद्दल जास्त विचार करणारा माणूस आहे. तुमच्या लेवलचं भाषण करणारे आता यावर्षी तुम्ही फुल मॅरेथॉन करतात आणि नेक्स्ट इयर पर्यंत अल्ट्रा बनून खरं म्हणजे मुलांशी बोलण्यात नाही ना असं वाटायला लागलं की आम्ही अजूनही छोटीच आहे. मुलं मोठी झाली. वर्ष 2 वर्षापासून मला सारखं वाटायचं की अरे भाऊ म्हणून किती चांगला आहे माणूस. खरं आपण खरं यांना राखी का नाही बांधत म्हणजे सारखं वाटायचं. पण कसं म्हणू मी की यांना मी राखी बांधू बा म्हणून मला फार अवघड वाटायचं. एक दिवस ताई आल्या तर माझी इच्छा अशी की त्यांना राखी बांधायची. चालेल का म्हटलं, त्यांना आवडेल का, कारण मला हा प्रश्न आहे की होता की त्यांना आवडेल का म्हणून मी खूप विचार केला. पहिलं रक्षाबंधन नाही भाऊबीज गेली होती आपली काहीतरी. मग रक्षाबंधनला आपण बांधली तेव्हा त्यांच्याही डोक्यात होतं आणि माझे त्यांच्या म्हणजे त्यांना वाटतंय की मी त्यांची पुतणी रोहिणी दिसते. त्यामुळे ते म्हणजे आणि आता सगळ्यात मोस्ट हॅपनिंग साक्षी राहिली ओपिनियन आपण ऐकणार आहे सानिकाचा.
आणि जवळचे. लहानपणी पर्सनल ट्रिपला वगैरे जाताना तर सगळ्यात पहिली त्यांची ओळख म्हणजे फोटोग्राफी का. तर सगळे लहानपणीचे फोटोज आमचे अल्बम सगळे आनंद काकांनीच काढलेले. आणि नंतर त्यांच्याकडनं बोलण्यातनं हळूहळू समजायला लागलं की त्यांना खूप डायव्हर्स नॉलेज आहे. कुठल्याही सब्जेक्टवर तुम्ही त्यांना बोलायला सांगा, ते इतकं छान बोलते, म्हणजे खूप शिकण्यासारखं त्यांच्याकडे. साक्षी ऑन द डॅशबोर्ड. तुम्ही मला किती हॅपी बर्थडे पहिले तर आनंद काका माझ्याकडून आणि आईकडून. आईला आज खूप यायचं होतं. सो आईला ऍक्च्युली व्हिडिओ बनवताना पण म्हटले की 99% इच्छा होती इथे यायची, पण तिला तिकडे जावं लागलं म्हणून ती नाही यायचं. तर ती मला पाहिजे आम्हाला ती आठवणींमध्ये सांगत होती की माझ्या सगळ्यात आधीचे फोटो पहिले सुरुवातीचे ज्या अल्बममध्ये अजूनही आहेत ते त्यांनी घरी येऊन काढलेले फोटोशूट, की त्यांना असं करूया असं करून फोटो आमचे पहिले काढलेले त्यांनी. आणि मला एक आठवत आहे की 18th बर्थडेला मला पप्पांकडून कॅमेरा घेऊन दिला होता गिफ्ट, कारण की त्यांचं प्लॅनिंग होतं पप्पांचं आधीपासून की कॅमेरा घ्यायचा आहे मला. सो त्यांनी आनंद काकांना विचारून कुठला कॅमेरा चांगला आहे, हा औरंगाबादला त्यांनी घेतला. आणि जसं सगळे म्हटले की त्यांचे फोटो काढले जात नाही ते फोटोग्राफर असल्यामुळे, पण त्या कॅमेरामध्ये सगळ्यात पहिला फोटो आनंद काकांचा. सो हे मला लक्षात. थँक्यू सोनिका, खूपच छान बोलते. आणि साक्षी सानिका खूपच छान बोलणं, ही छोटी छान बोलली. यातून तुम्ही हे समजा की हे जे फ्रेंडशिप आहे ना, हे असं शिक्षण आहे ना, असं तुम्हाला चांगलं रोल मॉडेल मिळालंय आमचे सत्कारमूर्ती. तुम्ही सगळ्यांनी तुमच्या फ्रेंडशिपमध्ये असं बिल्डअप ठेवा. ठीक आहे, ओके. आता ह्या याला नाही बोलून देणार, हा निर्दय मनुष्य, निर्दय मनुष्य. आम्ही सगळे रडतो. एप्रिल 6 एप्रिलला आमची एंगेजमेंट झाली आणि 1 मेला साखरपुडा झाला होता आणि 29 नोव्हेंबरला आमचं लग्न. तर 9 नोव्हेंबरला यांचा वाढदिवस असतो. तर मी लग्नाच्या आधी 20 दिवस आधी त्यांनी मला बोलवलं होतं की वाढदिवस आपण करू माझा, तर तू येशील औरंगाबादला. तर मी फर्स्ट टाइम बसमध्ये बसून एकटी, मी औरंगाबादला एकटी आले होते पहिल्यांदा आणि मला ते वडिलांचा सपोर्ट होता की तू जा. आणि जेव्हा मी आले आणि मी पहिल्यांदा सोना, सारिका आणि अजून कोण होतं, अलका त्यांना भेटले, त्यांच्यासोबत बोलले. मग संध्याकाळी आम्ही पार्टीला गेलो आणि सगळे मित्र जेवढे होते तेवढे सगळे मित्र त्या पार्टीला होते पहिल्यांदा. तो पहिला बर्थडे असेल त्यांचा, ती खूप मोठा आलेला, त्याच्यानंतर हाच असेल. पण जेव्हा मी सगळ्यांना पाहिलं आणि असं वाटलं की बापरे, असे मित्र असतात, किती छान आहे हे. मला पहिल्यांदा फिलिंग आले की बापरे, एवढे म्हणजे नातेवाईक भरपूर असतात पण मित्र सुद्धा एवढे असतात आणि एवढे जवळचे असतात, हे मला फील झालं होतं तेव्हा. ते मला असं वाटले नाही मी औरंगाबादला एकटी येत नाहीये लग्न करून, म्हणजे माझ्यासोबत एवढे लोक आहेत माझ्यासोबत. मला ते भारी फिलिंग होती तेव्हाची. काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि जास्त म्हणजे बोलणं नाही झालं काकांबरोबर, पण भरपूर वेळा मावशींकडून आणि काकांकडून ऐकलं त्यांच्याकडे. ते औरंगाबादला आले त्यांच्या घरी, तेव्हा ते भेटलो होतं. आणि कंपनीत पण यायचे ते भेटतात त्यांच्याकडे, पोचले सर त्यांच्याकडे यायचे, त्यावेळेस त्यांना भरपूर वेळा पाहिलं मी. आणि बाकी काही नाही, सगळ्यांचे एवढे सगळे अजून पण सोबत मैत्री आहे, करून भाजी वाटते. थँक्यू. सूरजने पण सांगितलंय. आता सगळ्यांची मनोगत व्यक्त झालेली आहे. कोणी उरलं असेल तर हात वर करा. कालपासून ऐकत आलो आनंद आणि त्याच्याबद्दलचे सगळे ते सगळंच आहे. आम्ही या सगळ्या प्रवासाचे म्हणजे आम्ही 1992 पासून साक्षीदार आहोत. बरेच वर्ष झाले, 32 वर्ष झाले. तर हे सगळ्यांना सगळ्यांचे चांगले वाईट गुण सगळ्यांची माहिती सगळ्यांना.
सगळ्यांनी म्हणजे accept केलेलं आहे. प्रत्येकाचे घर, त्याचे आई वडील, त्यांचा स्वभाव, त्यांचे आणखी काय असतील रिलेशन्स, ठीक आहे, प्लस बायका बघताना ते डिस्कशन, हे सगळ्यातून गेलेलो आहे आम्ही. बरेच मित्र असतात, हे पण सगळे मित्र आहेत आपले, पण प्रत्येकाची ना एक खासियत असते. तर आण्या म्हणजे असं आहे की अजात शत्रू म्हणतो ना आपण, की त्याचं आहे ना की म्हणजे मी आता मान्य करतो की जसं घरात आपलं बायका पोरांचं काहीतरी किरकिर चालू असते, काहीतरी होतं, तसं मित्रात पण कधीतरी काहीतरी होत असतं. पण मी आता रेकॉर्ड करत होतो की आण्याशी आपण कधी भांडलो, तर तसं आठवत नाही मला. नाही उलट झाले आणायचे आपण किंवा आणे कधी आपल्याशी भांडला. आणि आपल्याशी भांडणार नाही. की असं आठवत नाही. म्हणजे त्याच्याकडे ना म्हणजे म्हणजे काय म्हणतात, एक वेगळ्याच क्वालिटी आहेत आण्याकडे, की एक माणूस म्हणून तो उलट त्याच्याकडून आपण सगळ्यांनी शिकावं असं ऐकतो. आता महत्वाचं म्हणजे मी स्वतःला भयंकर भाग्यवान समजतो की मला चांगले मित्र मिळाले. माणसाच्या आयुष्यातलं जसं यश असतं ते त्याच्या एक तर मित्रांवर डिपेंड असतं आणि त्याच्या फॅमिलीवर डिपेंड असतं. माझं थोडं वेगळं आहे. माझं म्हणजे फॅमिलीपेक्षा जास्त मित्र मला सपोर्टिव्ह होते वयाच्या प्रत्येक टप्प्यात. म्हणजे मी घडलो तर मित्रांमुळेच घडलो. म्हणजे मी माझं आयुष्य सुरू कधी झालं असं म्हणायला विचाराल तर मला मी 1992 जेव्हा मित्र मिळाले मला 4, रुपेश, कानगुडे, संतोष, पल्ले आहे सगळे हे मित्र जेव्हा मिळाले तेव्हा माझं आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू झालं. म्हणजे आयुष्य काय आहे ते तेव्हापासून आम्ही जगायला सुरुवात केली खरं. म्हणजे 8 आण्याची क्रीम रोल खायचो. म्हणजे खिशात पैसे नसताना पण ती मजा होती त्यात. एक 50 पैसे चहा द्यायचा, पण तो चहा एक वेगळी मजा द्यायचा. हे तेव्हापासून नाही का छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद शोधणे, एकमेकांना सपोर्ट करणे. म्हणजे मित्र हे आयुष्यात सर्वात मोठा नाही मित्रांचा वाटा सर्वात मोठा आहे आयुष्यात. मी यांना पण सांगतो, गौरी पण सांगतो की माणसाचं आयुष्य सुरू कधी होतं जेव्हा त्याला खरे मित्र सापडतात. आणि ते कधी सापडतात, जवळपास मला वाटतं कॉलेजमध्ये कुठे शेवटच्या टप्प्यात किंवा नोकरीच्या पहिल्या टप्प्यात असे 4-5 मित्र सापडतात. म्हणजे बरेच येऊन जातात मित्र, बरेच लोकांची ओळख होते, पण एक 4 मित्र तेव्हा सापडतात की त्यांच्याशी जी मैत्री होते ती एव्हर लास्टिंग असते. पण ती उगच होत नाही, पण त्यासाठी काही कॉम्प्रोमाइजेस स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं, काही त्यांना ऍडजस्ट करावं. आता आम्ही अशा लेवलला आहे की आम्ही आमचं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करतो. म्हणजे मी हट्टीपणा करतो हे सगळ्यांना माहिती आहे, ते सगळं ऍडजस्ट करून त्यांना माहिती आहे असंच आहे, त्याला ऍक्सेप्ट करून टाक. तर प्रत्येकाने आपले समोरचे एकमेकांचे अवगुण ऍक्सेप्ट केलेले की त्यांना रिएक्शन पण माहिती की हा याला एक म्हटलं तर काय म्हणणार आहे, ते रिएक्शन माहिती आहे. त्यामुळे आयुष्य असं मस्त चाललंय. सायलीला काहीतरी बोलायचं लास्ट कन्क्लुडिंग अहो तिला सांगायचं आता माझा अँकरिंगचा मूड मी सायलीकडे देतो. कन्क्लुडिंग आजचा पण प्रोग्राम मी एंड करू इच्छिते, लास्ट बट नॉट द लिस्ट येऊन. तर मला हेच बोलायचं आहे की मी किती डेंजर दिसते व्हिडिओमध्ये. तर मला काहीच इमोशनल करायचं नाही. ऑलरेडी आपण खूप इमोशनल झालोय सगळे. मला एक हॅपी एंडिंग हवं आहे आजच्या दिवसासाठी. तर आनंद काका इज नॉट 50 years नाव, ही इज 18 years with 32 years of experience. हे बोलायचं राहिलं होतं. आणि ही इज यंग ॲट हार्ट, ही इज यंग ॲट हिज फिटनेस, यंग ॲट हिज फिजिक. त्यांच्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही ते 50 वर्षांचे, कोणीच नाही. म्हणजे आता त्यांना बाहेर घेऊन गेलं तर त्या 27-28 वर्षाचा असाच आमच्या सोबतचा एखादा. तर येस, ऑन दिस नोट आपण आजचा हा प्रोग्राम एंड करूया. आणि थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे आनंद काका. थँक्यू. प्रवीण काकांना खूप खूप थँक्यू की मी झोपलेली असताना त्यांनी अँकरिंगचा हा एवढा मोठा भार सांभाळला आणि प्रत्येकाला बोलायची संधी दिली, कोणाला सोडलं. सगळ्यात लहानापासून ते सगळ्यात मोठ्यापर्यंत आज प्रत्येक जणाने त्याचे सगळे इमोशन्स जगले. म्हणजे कालपासून आजपर्यंत हे 2 दिवसात आम्हाला तुम्ही सगळेजण तुमचं सगळं आयुष्य असं फ्लॅशबॅक मध्ये इतकं जास्त आम्ही स्वतः ते व्हिज्युअलाइज केलं आणि स्वतः ते बघितलंय. सो येस, आपण मग आजसाठी निरोप घेऊया.
पाहत राहते मराठी. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. जितनी चाबी भरी राम ने, उतना चले खिलौना. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना. जितनी चाबी भरी राम ने, अरे उतना चले खिलौना. रोते रोते हंसना सीखो, हंसते हंसते रोना.